नमस्कार मित्रांनो, कोणत्याही निवडणुका म्हटलं की निवडणूक आयोगाचे काय आदेश असतात आणि सूचना असतात आणि त्यानुसार निवडणुकीमध्ये उतरलेल्या प्रत्येक उमेदवाराची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणं आणि जे 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 पक्ष नवीन असतील, छोटे असतील, कोणते असतील, प्रादेशिक असतील, राज्यस्तरीय असतील, अशा सर्व पक्षांची माहिती, उमेदवारांची माहिती मीडियानं जनतेपर्यंत पोहोचवणं, वर्तमानपत्रांनी पोहोचवणं ही बांधिलकी आहे बरं का, ही जबाबदारी आहे, याला कायदा आहे. असं असताना सुद्धा आज मी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पेपर तपासले. हा पेपर आहे पुढारी. याच्यात असं दाखवलंय फक्त इथे लढत फक्त भाजप विरुद्ध राष्ट्रवादी या दोघांमध्येच आहे बरं का, म्हणजे बाकीचे पक्ष यांनी गायब केलेले आहेत. आता त्याच्यानंतर माझ्याकडे लोकमत आहे, याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलंय बघा की कोणत्या प्रभागात कोण कोण लढतंय. हे बघा, ही अशी यादी लिहा. महापालिकेसाठी कुठे दुरंगी तिरंगी, कुठे बहुरंगी लढत. आता आमचे 8, 10, 11, 16, 24 अशा जवळपास 5 प्रभागामध्ये आमचे 7 उमेदवार आहेत. पण एकाही ठिकाणी एकाही पेपरवाल्यांनी आमच्या एकाही उमेदवाराचं नाव टाकलेलं नाही. आपल्या सनई छत्रपती शासन पक्षाचा नामोल्लेख करायचं सुद्धा टाळलेलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे जर मीडिया नवीन पक्षाचं नाव टाळत असेल, काही होतकरू लोक जे पालिकेचा भ्रष्टाचार बाहेर काढतायत, आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध लढतोय, सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढतोय, सिंगापूर सारखं हे शहर कसं विकसित करता येईल, त्यासाठी इथले रस्ते कसे असले पाहिजे, तिथं पाण्याची व्यवस्था कशी पाहिजे, इथल्या शाळा दवाखाने हे कसं असलं पाहिजे, रोजगार कसा असलं पाहिजे, यासाठी आमचा सगळा भांडण आहे, संघर्ष आहे, लढा आहे. परंतु इथले वर्तमानपत्रवाले असं काही चित्र दाखवतात की सनई छत्रपती शासन पक्ष मैदानातच नाहीये, रिंगणातच नाहीये, त्यांचा कोणी उमेदवारच नाहीये. मित्रांनो, मी पायाला भिंगरी लावून फिरतोय. हे बघा, माझ्या पायाला एवढी मोठी जखम असताना सुद्धा मी आमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरतोय, त्यांना सगळ्या प्रकारची मदत करतोय. मीडियाने अशा प्रकारचं काम करणं म्हणजे एक प्रकारे फक्त ते सत्ताधाऱ्याच्या हातातले बाहुले आहेत असं मला म्हणायचंय. आणि या संदर्भामध्ये मग नागरिकांची जबाबदारी खूप वाढते. लोकांनी मस्तक चालवलं पाहिजे की का आमच्या बातम्या लपवल्या जातात, का आमच्या उमेदवारांची माहिती दिली जात नाहीये, का आमच्या उमेदवारांचा प्रचार प्रसाराला अडथळा निर्माण केला जातोय. ही कायद्याने नैतिक बांधिलकी जबाबदारी आहे मीडियाची की जेवढ्या लोकांनी फॉर्म भरलेत, आता ज्यांनी फॉर्म घेताना तुम्ही नावं लिहिली, ज्यांनी माघारी घेतल्या त्यांची नावं तुम्ही लिहिली, परंतु शेवटपर्यंत जे शिवाजी महाराजांचे स्वाभिमानी मावळे म्हणून लढाईच्या ह्या मैदानामध्ये रिंगणामध्ये त्यांची नाव मात्र तुम्ही टाळली, सनई छत्रपती शासन पक्षाचं नाव टाळलं. हे अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून सिंगापूर देशामध्ये जसं तिथल्या पहिले प्राईम मिनिस्टर ली क्युन क्यू यांनी अशा प्रकारे भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यामध्ये मीडियाचा खूप मोठा रोल आहे आणि निवडणुकीतील भ्रष्टाचार हाच पुढच्या सगळ्या भ्रष्टाचाराचा जन्मदाता ठरतो, हे त्यांनी लक्षात घेऊन तिथे त्यांनी भ्रष्टाचार संपवला आणि तिथला संपूर्ण मीडिया त्यांनी जो आहे तो बाद केला. सगळ्या फेक नॅरेटिव्ह पसरवणारे, सगळ्या खोट्या बातम्या पसरवणारे. आणि मीडियाचा दुसरा प्रॉब्लेम असा होतोय की खऱ्या बातम्या लपवण्यासाठी मीडिया जास्त काम करतो आणि त्याच्यामुळे मतदारापर्यंत